जेवण चाललं रे बाबानं. खाना खा रे. काय काय आहे? हा, उपासना साबुदाणा चिवडा. मोबाईल मग काय देखाय रे ना नंबरे दांगडा उपास मोडी जाणार म्हणा. काय हे उपास मोडी जाणार. ते इथला यायवर भुगा आहे ना बिचारा बाबा. आणि संध्याकाळी काय खात उपास कस काय म्हणणार. डोळे घेऊन सकाळले गाई गाई मग का ना मग भूक लागी म्हणा काही पावडा खावायच्यात. ऐसा पावाडा देखील डायरेक्ट पोटनी दमारानी म्हणत चालू रे. काहीतरी विषय ना काहीतरी विषय बघू. काहीतरी विषय म्हणजे आज तुमच्यासोबत काय घडलं. आज मला समोर असं घडलं. काय आज होती एकादशी. हा गहू भूमी पहिले दुय हा दवाखाना दवाखाना बघू. मग मी घरच्या काही काही जायला नव्हतो. मग मला लागी भूक. दवाखाना मग चक्कर मग थोडं गण जीव करायला लाग्या. उपास धरला होता मी आज एकादशी ना. बाहेर लिहून एक लोट गाडीवर झालं. पावडा गरम गरम ती रांधा झालं पाहिजे. ते पावडाच्या धिकी तोंडले पाणी सुटी गए भू. गवन गवन बो 2-4 पावडा डायरेक्ट खाई भू. उपास ठिकाणावर राही गया. आता काय करू न दलेन बगर दिनी बगर खाईले बो म्हणे. बगर मी तमा चिवडा भी खाई भू. वो दादी उपास मुड़ीच गया. पटत गए बाद दिनच वाया गया म्हणा. खोपडी व्हायला म्हणा चुली माफ कर द्या म्हणा. जय महाराष्ट्र. फॉर एक्झाम्पल जय साईनाथ. कोपरी एकादश होती त्यामुळे मी आज उपास धरला होता. एका बगर काय राहू बगर करेल उपास साठी. तर पाऊस चालू झालेला आहे. पाऊस चालू घ्या आता मोबाईल मध्ये दाखवले मक्का ना भुनका जाकाल जा नाही आपल्या आधी. झालेत आणि फट फुटलीच आणि आता मक्का बुनका जाकूत. कारण की देव एका रुटी जायची आणि बुनका उघडा राहू द्या काही भागाव नाही. जास्त नाही खूप घेऊन कल्पित थोडस उघडे राहू दे लागेल. व्यवस्थित सर्व काम झाले देखल्या तुम्ही बी. तो कथा मता उघडा राहीना जाते काय थोडाफार तर वल्ला म्हणजे. आणि शेतकरी ना माल इतला खराब करा ना देवा डायरेक्ट काय सांगू तुमले. आणि येण्यासाठी काही उपाय आहे का ते तुम्ही सांगा. काही विधी करणी पडी का कोणता फॉर्म बिम भरला पडी पाणीले जावासाठी.